हाय सगळ्यांना, नमस्कार, शुभ दुपार. चला तुम्ही म्हणता आज गुरुवार आपलं हॉटेल बंद असतं. आज आहे तिसरा गुरुवार आणि आता पार 12:30-1 वाजत आलेले आहे आणि आम्ही आज कुठंतरी चाललेलो आहे. खूप दिवसाची इच्छा होती की बाबा जायचंय. आज सुट्टी पण होती. ह्यांना म्हणलं काही करून जायचंय म्हणून सगळं काम पटापटा आवरलं. आत्या बापू गेलेत रानात भाजी काढायला. मेथीची भाजी माझं सगळं आवरले. तरी अजून कपडे काढायचे राहिल्यात. साडीही घातली पण डोकं इचरायचं राहिलं. मस्तपैकी मेकअप करायचा राहिलाय. ऋतुजा आणि भाऊजी येतात उरकून त्यांचं. माझं पण उरकले. घर सारवलं छानपैकी. हो का, सगळं असं व्यवस्थित चुलीला पोतेराही दिला. आज गुरुवार आहे म्हणलं, गुरुवारचं कसं सारवूनही काढलं पाहिजे. हो का, अजून वाळते. आत्ताच सारवून काढलं सगळं, चकाचक पुसून धुवून हे करून. हो का, घरी असल्यावरती काहीतरी काम आणि घरी दुसरी काम काय पण असल्यासारखी निघतात. तिकडं जा तिकडं जा. लय दिवस इच्छा होती की बाबा मला जायचंय. तर तुम्हाला गेल्यावरती दाखवतो. आता आज सुट्टी म्हणून जेवण पण केलं ना. उपास आहे ना, गुरुवार असतो मला. आज आहे तिसरा गुरुवार म्हणून छानपैकी हे पापड तळत आत्या वेळात राहणार. आत्यांना अजून डबा घेऊन जायचा आहे. मी पण नाही खाल्लं म्हणलं गाडीत बांधून घ्यावं. गाडीत बसून पापड आणि ती खावं होतं आणि आत्यांना डब्यात भरून ठेवलं. हो का, आता आत्यांना पण घेऊन जाते ती शेंगदाणं. ती ओळखते पटापटा. मांजरं बघतात माझ्याकडंच. तेल सांगत्याने बसलेत. कुठं बघायचं का. हो का, सगळं स्वच्छही केलं, सगळं आवरलं मस्तपैकी. चला म्हणलं. आमच्या साहेबांनी अजून आंघोळ केली ना, आता शिजावल्यात. पटकीने उरका म्हणून कटाळा आलाय. कपडे राहिल्यात काढायचे अजून. सारं गावाच्या मग सारं उरकून माझं एवढं काम उरकलं. जेवलंय, तास झालं जेवण. अहो उठा जायचंय. प्रेमाने कुठेतरी निघालंय माणूस किती दिवसातनं. आणि परत तुम्ही एकटे गेल्या म्हणता रवी भाऊला संग नेत नाही. अशीच आहे तशीच आहे, हिला रवी भाऊला संग जाऊच वाटत नाही, आमकं होत नाही. मग आज आता चाललोय. कुठं चाललोय, काय झालंय, येईन व्हिडिओ तुम्हाला. साहेबांना जेवायचं, जेवण ही झालं. सुट्टी असल्यावर थिअर चालते ती. उरका म्हणल्यावर मग लय नाटकं हाणायची. मुदाम उरकत नाहीत लवकर. मग असं करते. मग मला लय राग येतो. फोन दोन्ही चार्जिंग लावा थोड्या वेळ. उरका. नाहीत पाणी सांडले. 12 वाजल्या तरी पत्त्या नाही आंघोळीचा. मला करायचा आहे मेकअप. मी साडी ही घातली. डोकं इचरायचं राहिले. पड्डेशीने डोकं इचरून घ्यावं. अजून धुणं काढायचंय म्हणलं. आवरस तर नेमका होडीव जाय. एक तिकडं एक इकडं, दोघी एकाच जागेवरती बसा. मांजर एक इथं खिडकी उड्या मारते, एक तिकडं डब्यांवर उड्या हाणती. या तर कुठं शी नाही. दुपारची वेळ झालेली आहे आणि अशी छान मी पोपटी कलरची साडी घातलेली. बघा, बऱ्याच दिवसातनं 2 वर्ष झालं अशी साडी घेतलेली. एकदाच घातली होती. त्याच्यावर नॅनूनी एकदा घातली, आत्यांनी एकदा घातली, त्याच्यावर मीच घातली. या परत दुसऱ्यांदा मी घातली. छान आहे. अशी कशी वाटते कमेंट करून सांगा. साडी काटाची मस्तपैकी घातलेली झाली. आता ओके मध्ये. गाडी फिडी धुवू का, काय राहिले का नाही, काय गरज गाडी धुवायची. बाय सगळ्यांना, शुभ दुपार. आणि शुभ दुपारचं पण वातावरण असं आहे बघा आमच्या इकडे. बघा, सारवायचं ही त्याच्यामुळे उशीर झाला, नाही तर लवकरच गेलो असं. पण असं पण पोरं घरी येऊन ही करस तर माघारी आलं पाहिजे, कारण का पोराला एवढे हाणणार आहेत. ही बघितले म्हणते मग मी आता कसं. पण असं पोरांना नंतर घेऊन जाऊ परत ना. आत्याने ठरलं आमचं, नाही तर आत्याला पण नेलं असं. पण आत्या गेल्यात भाजी काढाय. मग म्हणलं आता भाजी काढली म्हणल्यानंतर आत्याला काय म्हणणं चुकीचं आहे. जाऊ द्या, असू द्या. बाय सगळ्यांना.